नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 2 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, सदानंद वसंत दाते असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. आजची जी काही स्पीड आहे ही एवढीच ठेवायची, याच्यापेक्षा जास्त करायची की याच्यापेक्षा कमी करायची, एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. परंतु त्याच्या अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा आणि प्रश्न लिहून घ्या. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जगातील सर्वात मोठ्या सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा पहिला टप्पा कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गुजरातमध्ये पर्टिक्युलरली कोठे असं विचारलं तर मुंद्रा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मोठ्या सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा पहिला टप्पा या ठिकाणी सुरू झालेला आहे. 2-4 पॉइंट्स ते लिहून घ्या. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाने गुजरातमधील मुंद्रा या ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा पहिला टप्पा सुरू केलेला आहे. 1.2 अब्ज USD ग्रीनफील्ड कॉपर रिफायनरीचा हा पहिला टप्पा सुरू केलेला आहे. सुविधेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 0.5 दशलक्ष मेट्रिक टन शुद्ध तांबे या ठिकाणी मॅन्युफॅक्चर केले जाणार आहे. जीवाश्म इंधनापासून दूर जाण्यासाठी भारत तांब्याचे उत्पादन या ठिकाणी झपाट्याने वाढवत आहे आणि कच्च्या या ठिकाणचा कॉपरचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 1 दशलक्ष टन तांबे या ठिकाणी तयार केले जाणार आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. गगनशक्ती 2024 हा जो काही सराव आहे तो भारतीय हवाई दलाने अलीकडेच कोणत्या ठिकाणी आयोजित केलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पोखरण. कोणत्या राज्यामध्ये येतं? राजस्थान. तर राजस्थान राज्यातील पोखरण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय हवाई दलाने एक सराव आयोजित केला आहे, ज्या सरावाचं नाव आहे गगनशक्ती 2024 ची ही आवृत्ती आहे. प्रश्न का महत्त्वाचा आहे? तर देशातील सर्वात मोठा हा हवाई लष्करी सराव आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रत्येकी 5 वर्षांनी हा सराव आयोजित केला जातो आणि 10 दिवसांचा हा एक या ठिकाणी मेगा सराव असतो, त्याच्यामुळे प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे सरावाबद्दल. तर लगेच भारतासोबत इतर देशांचे जे काही महत्त्वाचे या ठिकाणी सराव झालेले आहेत, होणार आहेत, याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. कुरुक्षेत्र आहे सिंगापूर देशासोबत. नोमॅडिक एलिफंट हा सराव आहे मंगोलिया देशासोबत. शक्ती सराव आहे फ्रान्स सोबत. ऑस्ट्रा हिंद आहे या ठिकाणी ऑस्ट्रेलिया सोबत. वीर गार्डियन आहे जपान सोबत. सूर्यकिरण आहे नेपाळ सोबत. युद्धाभ्यास तारकश कोप इंडिया सराव आहे अमेरिका सोबत. गरुडा शक्ती आहे इंडोनेशिया सोबत. स्लिनेक्स आहे श्रीलंका सोबत. डस्टलिक आहे उझबेकिस्तान सोबत. मोसी-2 आहे रशिया आणि चीन दरम्यान. फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत. इंद्र आहे रशिया सोबत आणि अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे UK सोबत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कमल किशोर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे जे काही कमल किशोर आहेत हे महत्त्वाची व्यक्ती आहेत. कसं? लिहून घ्या. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आहेत अँटोनियो गुटेरस यांनी आपत्तीचा धोका कमी करण्यासाठी विशेष प्रतिनिधी यांची या ठिकाणी नियुक्ती केली आहे. हे जे काही अँटोनियो गुटेरस आहेत ते कोण आहेत? संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आहेत. त्यांनी काय केलेलं आहे? यासाठी भारताच्या आपत्ती या ठिकाणी व्यवस्थापन प्राधिकरणाचे उच्च अधिकारी कमल किशोर यांची या ठिकाणी निवड केलेली आहे. भारतामध्ये किंवा भारत G20चा अध्यक्ष असताना
कमल किशोर यांनी आपत्ती जोखीम कमी करण्यावरील G20 कार्यगटाचे नेतृत्व केलेलं होतं, जेव्हा G20चं अध्यक्षपद आपल्या प्यारा भारताकडे होतं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यामुळे कमल किशोर हे व्यक्ती या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचे अध्यक्ष नवीन बनले आहेत प्रकाश श्रीवास्तव. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि CEO बनले जया वर्मा सिन्हा. त्यानंतर पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक बनले आहेत मनीष देसाई. ऑल इंडिया रेडिओचे प्रधान महासंचालक बनले आहेत वसुधा गुप्ता. सुरत डायमंड बाजाराचे अध्यक्ष बनले आहेत गोविंद ढोलकिया. मुंबई महापालिकाचे आयुक्त बनले आहेत भूषण गगरानी. राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख बनले आहेत सदानंद वसंत दाते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे महासंचालक बनले आहेत पियुष आनंद. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक बनले आहेत राजीव कुमार शर्मा. आणि संघ लोकसेवा आयोगामध्ये संचालकपदी नियुक्त झालेत हंसा मिश्रा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्यातून 4 वाघांचे राजस्थानमध्ये स्थलांतर केले जाणार आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तराखंड राज्यातून 4 वाघांचं या ठिकाणी काय करण्यात येणार आहे, तर राजस्थान राज्यामध्ये स्थलांतर केले जाणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा, सध्या आपल्या भारतामध्ये एकूण व्याघ्र प्रकल्प किती आहेत आणि आपल्या भारतामध्ये एकूण वाघांची संख्या किती आहे, एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि या वाघांची संख्या किती आहे, त्याच्यामध्ये सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या किती आहे, एवढे 2-3 मुद्दे या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत या ठिकाणी आपण काय करूया, राजस्थान बद्दल लगेच चर्चा करूया, कारण की राजस्थानमध्ये हे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. राजस्थान राज्याची स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. मुख्यमंत्री आहेत नवीन भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. आणि 4 महत्त्वाचे या ठिकाणी धरण आहेत बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनामध्ये भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. या वर्षी किती जणांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? तुम्ही म्हणताल की सर हा तर प्रश्न झालेला आहे. हो, अगदी बरोबर. हा प्रश्न जेव्हा झाला होता तेव्हा याचं फक्त अनाउन्समेंट करण्यात आलं होतं, जाहीर करण्यात आलं होतं. ते ऍक्च्युअल मध्ये प्रदान करण्यात आलेलं नव्हतं. त्याच्यामुळे या ठिकाणी अलीकडेच 2-3 दिवसापूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये हे या ठिकाणी 15वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या ठिकाणी या व्यक्तींना हे प्रदान करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक डी 5 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता हे 5 व्यक्ती कोण कोण आहेत लिहून घ्या. 2024 मध्ये हे पहिलं असं वर्ष आहे ज्या ठिकाणी तब्बल 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हे 5 व्यक्ती कोणकोणते आहेत, तर पहिले आहेत MS स्वामीनाथन. दुसरे आहेत या ठिकाणी लालकृष्ण अडवाणी. तिसरे आहेत चरण सिंग. चौथे आहेत PV नरसिंहा राव आणि 5वे आहेत कर्पूरी ठाकूर. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही 5 व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलं त्याच्यामध्ये किती जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला, तर 4 जणांना. कोणाकोणाला? MS स्वामीनाथन, PV नरसिंहा राव, कर्पूरी ठाकूर आणि चरण सिंग. असे कोण व्यक्ती आहेत या ठिकाणी ह्या 5 मध्ये ज्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला नाही? ते कोण आहेत, तर लालकृष्ण अडवाणी. ही गोष्ट मला पर्टिक्युलरली लक्षात ठेवायची आहे. भारतरत्न पुरस्काराबद्दल बोलण्यात येत आहे तर काय आहे, भारतातील हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ज्याची स्थापना 70 वर्षापूर्वी 1954 मध्ये झाली. आणि 1954 मध्ये सर्वात पहिल्यांदा हे 3 व्यक्तींना या ठिकाणी देण्यात आला. राजगोपालाचारी, दुसरे आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरे आहेत CV रमन. एकूण भारतरत्न किती व्यक्तींना देण्यात आलं, तर 53 आतापर्यंत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. चांगली गोष्ट आहे, प्रश्न चांगला आहे. बालविवाह मुक्त भारत अभियाना अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2022-23 या वर्षामध्ये सर्वाधिक बालविवाह कोठे थांबलेले आहेत? थांबले पाहिजे, 100% थांबलेले पाहिजे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. खूप चांगली गोष्ट आहे, एक पॉइंट लिहून घ्या. बालविवाह रोखण्यामध्ये आलेल्या पहिल्या 5 राज्यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये पहिलं राज्य आहे बिहार, जवळपास 31% या ठिकाणी डिक्रीज आलेला आहे याच्यामध्ये. 2 नंबरला आहे पश्चिम बंगाल, 3 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 4 नंबरला आहे झारखंड आणि 5 नंबरला आहे राजस्थान. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक सी बिहारमध्ये या ठिकाणी अलीकडेच आलेल्या अहवालानुसार 2022-23 या वर्षामध्ये सर्वाधिक बालविवाह या ठिकाणी स्टॉप झालेले आहेत, थांबलेले आहेत. पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर असणार आहे. बिहारबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली या राज्याची 22 मार्च 1912 ला. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत वाल्मिकी, राजगीर आणि कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं.
पुढचा प्रश्न क्रमांक 7. शिगमोत्सव नावाचा जो काही 2024 साठी पर्यटकांसाठी या ठिकाणी उत्सव सुरू करण्यात आला तो कुठे सुरू झालेला आहे? तर पर्याय क्रमांक बी गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. गोव्याबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 30 मे 1987 ला. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत, राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले आणि राजधानी आहे पणजी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत अमठाना आणि सला उलीम. पुढचा प्रश्न क्रमांक 8. युनायटेड नेशन्स वुमन्स राईट्स अँड सेक्शुअल इक्वॅलिटी फोरमच्या 69व्या सत्राच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक ए सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर सौदी अरेबिया यांना या ठिकाणी काय म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे? तर युनायटेड नेशन्स वुमन राईट्स अँड सेक्शुअल इक्वॅलिटी फोरमच्या 69व्या सत्राचं अध्यक्षपद या ठिकाणी देण्यात आलं आहे. सोबत सौदी अरेबियाबद्दल सांगायचं म्हटलं तर आपण काल परवाच न्यूज पाहिली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स मध्ये या ठिकाणी म्हणजे जे काय मिस युनिव्हर्स जे काय काय म्हणता येईल त्याला सौंदर्य स्पर्धा आहे याच्यामध्ये पदार्पण करणार आहे फॉर द फर्स्ट टाइम आणि त्याच्यामध्ये सौदी अरेबियाचं या ठिकाणी प्रतिनिधित्व कोण करणार आहे? तर या ठिकाणी रुमी अल्का हत्तानी असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी सहभागी होणार आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. महिला आशिया कप क्रिकेट 2024 कोणत्या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक डी श्रीलंकेमध्ये या ठिकाणी या वर्षीची आवृत्ती महिला आशिया कपची आयोजित केली जाणार आहे. मग झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या याच्यावरती एकदा चर्चा करूया. युनायटेड कप 2024 जिंकला आहे जर्मनीने. स्पॅनिश फुटबॉल सुपर कप 2023-24 जिंकला आहे रिअल माद्रिदने. FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धा 2024 जिंकली आहे नेदरलँडने. खेलो इंडिया युथ गेम 2024 जिंकलेला आहे महाराष्ट्र या ठिकाणी अव्वल आहे. ICC अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 जिंकला आहे ऑस्ट्रेलियाने. बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप या ठिकाणी जिंकली आहे भारताने. चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 जिंकले आहेत चंदीगड विद्यापीठाने. पहिले UEFA महिला राष्ट्र लीगचे विजेतेपद पटकावलेलं आहे स्पेनने. प्रो कबड्डी लीग 10 या ठिकाणी पटकावलेली आहे पुणेरी फलटणने. संतोष ट्रॉफी 2024 या ठिकाणी याच्यामध्ये अव्वल आलेले आहे सर्व्हिसेस आणि रणजी ट्रॉफी 2023-24 या ठिकाणी जिंकलेला आहे मुंबईने. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 2024 ची पहिली आर्मी कमांडर्स परिषद कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर एक पॉइंट लिहून घ्या. लडाख तैनातीवर चर्चा करण्यासाठी लष्कराच्या कमांडरांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. तर ही पहिली आर्मी कमांडर्स परिषद होती जी की या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये कल्याणीच्या चालुक्य वंशाचा 900 वर्ष जुना कन्नड शिलालेख सापडलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तेलंगणाबद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. स्थापना झाली 2 जून 2014 ला. नवीन मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल या ठिकाणी कोण बनवले आहे? अतिरिक्त कार्यभार कोणाला दिला आहे? कमेंट करून सांगायचं आहे. आणि राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचरम. पुढचा शेवटचा प्रश्न क्रमांक 12. अलीकडेच कोणत्या संस्थेने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ FIDE रेट केलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केलेले होते? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे 12 प्रश्न. कंटेंट हा जो काही उपक्रम आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे उद्घाटन भारतातील कोणत्या राज्यामध्ये झालेलं आहे? मध्य प्रदेश, तमिळनाडू, राजस्थान की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. हा जो काही कंटेंट आहे तो अत्यंत फायदेशीर या ठिकाणी ठरणार आहे. या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी दररोजचे क्लासेस पाहण्याचा प्रयत्न करा. दररोजचे प्रश्न लिहून घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो.
13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस, 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस, 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस, 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?